नाही, जस्ट तुम्ही खाल्लं आणि झोपून राहिला आहात तरी पण आपली बॉडी कॅलरीज बर्न करत असते. तर याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. आता ठीक आहे, आपण सगळे ह्याच फेज मधनं जातो, प्रत्येकाला तेवढा टाइम भेटत नाही एक्सरसाइज करायला, प्रत्येकाचा तेवढा खाण्यावरती कंट्रोल नसतो. बट हळूहळू सवय लावा. म्हणजे आय एम हॅपी की मी 3 दिवस 2 दिवस सकाळी लवकर उठलोय. दॅट इज ऑल्सो एक काइंड ऑफ मी म्हणेल की प्रोग्रेस. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे माझा डे 2 ऑफ चॅलेंज. 200 दिवसाचं जे मी चॅलेंज घेतलंय आणि तुम्ही बघू शकता आज पूर्ण जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्ण आमचा टेरेस जो आहे तो पण पूर्ण ओला झालाय. आता माझ्याकडे एवढा स्पेस आहे, मला जे काही करायचं आहे त्यामध्ये कवर्ड स्पेस. सो ॲज युजल आज पण अजिबात उठायची इच्छा नव्हती आणि काल तर खूप लेट झोपलो मी. 12-12:30 झाले होते आणि हार्डली 5-6 तासाची झोप झाली. पण अगेन जसं मी म्हटलं की हेच मोटिव्ह आहे माझं की व्हिडिओ बनवायचा आहे, सो करावंच लागणार आहे. तर चला आज स्टार्ट करतोय अगेन स्किपिंग. तर गाईज अगेन 1000 स्किपिंग मी केलेले आहेत. जास्त करायची इच्छा पण होत नाही. सफिशियंट वाटते, ठीक आहे. ॲक्च्युली थोडं रोज वाढवलं पाहिजे, बट नाही इच्छा होते, सो मी सोडून देतो आता. सो ॲज युजल म्हणजे काल जेवढ्या झाल्या 100 कॅलरीज तेवढ्याच मी आज पण बर्न केलेल्या आहेत. संध्याकाळी आज मला पॉसिबल नाही वाटत आहे, बट ठीक आहे. आज मे बी 100 कॅलरीज बर्न करण्यावरतीच मी थांबणार आहे आज. सो आज बघूया की मी दिवसभरात काय काय खातोय आणि माझ्या कॅलरीज कशा वाढवतो. चला. सो ॲज युजल मॉर्निंग रिच्युअल चहा आणि माझं बिस्किट. सो यामध्ये होत्या 200 कॅलरीज. त्यानंतर मी उपमा हा परत एकदा घेतला होता, सो टोटल माझ्या झाल्या 450 कॅलरीज. त्यानंतर मी खाल्लं थोडंसं हेल्दी सीड्स आणि ड्राईड फ्रूट्स. यामध्ये होत्या 350 कॅलरीज. मध्ये एक मी डार्क चॉकलेटचा बाईट घेतला, त्याच्यामध्ये होत्या 200 कॅलरीज. सो सकाळीच माझ्या बऱ्यापैकी कॅलरीज खाऊन झाल्या होत्या. देन पॉसिबल झालं अगेन तिकडे मी स्टेअरकेस यूज केल्या आणि लिफ्टच्या ऐवजी थोडंसं लाईफस्टाईल चेंज केली प्रत्येक वेळेस स्टेअरकेस. त्यानंतर मग जेवणाच्या टायमाला मी आज खाल्लं ते धपाटा, ज्याला पराठा धपाटा आपण म्हणतो. तर मी धपाटा खाल्ला. तर कांदा धपाट्यामध्ये साधारण 250 कॅलरीज होत्या याच्यामध्ये. त्याच्यासोबत दहीवाटी होती 90 कॅलरीज. त्यानंतर या ठिकाणी मी ज्वारीची भाकरी आणि पिठलं पण खाल्लं. थोडं उलटं झालं, बट एनिवेज. सो 70 आणि साधारण 70 म्हणजे 150 कॅलरीज इथं पण झाल्या माझ्या. त्यानंतर अर्धा कपच मी कॉफी घेतली, 50 कॅलरीज. आणि रात्री अगेन घरचा आपला वरण भात हा पण मी 2दा घेतला. सो अंदाजे याच्यामध्ये पण 500 कॅलरीज होत्या. थोडंसं तोंडी लावायला चिवडा खाल्ला, सो यामध्ये 125 कॅलरीज होत्या. सो ओव्हरऑल माझा आजचा डे अगेन 2000+ कॅलरीज झाल्या. सो आजचा पण जो माझा दिवस होता वेन इट कम्स टू कॅलरी इनटेक, बऱ्यापैकी कॅलरीज घेतल्या आज पण. तर मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आजही मला काहीच एक्सरसाइज करता आला नाही.
आजही मला घरी यायलाच 9 वाजले. सो मला जसं सकाळी वाटलं होतं की आज पॉसिबल नाही होणार एक्सरसाइज करणं, तसंच झालं. बट एनिवेज, जसं मी प्रत्येक व्हिडिओत म्हणत आलोय की मला जे पॉसिबल आहे, म्हणजे आता माझ्यासारखे तुम्ही पण असाल किंवा म्हणजे बरेच लोक असतील की ज्यांची लाईफस्टाईल एक गोष्ट आहे किंवा टाइम भेटत नाही किंवा खाण्यावर कंट्रोल नाहीये. सो मी तुमच्यातलाच एक आहे आणि तुम्ही म्हणजे मे बी मी जास्त आळशी आहे आणि तुमच्यातलाच एक आहे. अगेन मी तेच म्हणेन. तर खूप डिफिकल्ट जातं. जसं आता मी स्टार्ट केल्यानंतर एक मोटिवेशन किंवा सुरुवातीला जे असतं की नाही करायचंच आहे, हे प्रत्येक वेळेस होतं आणि माझ्या बाबतीत नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं की सुरुवातीला वाटतं खूप की आपण करूयात. आणि माझ्या बाबतीत तर हे लिटरली ही माझी 25-30वी वेळ असेल की जिकडे मी डाएट किंवा एक्सरसाइज किंवा वजन कमी करायचं आहे म्हणून काहीतरी स्टार्ट केलं आणि 1-2 दिवसामध्ये जमलं ते. 5-6 दिवस, 10 दिवस, कधी 20 दिवस, एकदा तर मी 21 दिवस विदाऊट शुगर राहिलो होतो. पण तरीही त्याच्यानंतर एकदा कंट्रोल सुटला की तो आपला सुटतो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. तुम्ही मी काही वेगळा नाहीये, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं. पण त्यामुळेच मी हे घेताना, ह्या वेळेसचं मी चॅलेंज घेताना जनरली काय होतं की एकदा आपण जसं डिसाईड करतो, ब्रेक झालं की मग पूर्णच ब्रेक लागतो. म्हणजे जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा डेली ट्राय करतो की 400-500 कॅलरीज, 1000 कॅलरीज. आता मी नेहमी कॅलरीज बोलतो, ऍक्च्युली इन टर्म्स ऑफ टाइम किंवा इन टर्म्स ऑफ तुम्ही किती इंटेन्सली तो एक्सरसाइज करता त्याबद्दल बोललं पाहिजे. बट कॅलरीज माझ्या मते सांगायला थोडं सोपं असतं. सो आपण जास्त कॅलरीज बर्न करण्यावरती भर देतो आणि करतोही स्टार्टिंगला. आणि मग हे म्हणजे माझ्या बाबतीत जसं होतं. आणि मग असं होतं की एक 10-12 दिवस करतो आपण आणि असा एक टाइम येतो की 2-3 दिवस जमलं नाही आपल्याला, म्हणजे मला जमलं नाही 2-3 दिवस, की देन मग जाऊ दे, ठीक आहे, मग चला काहीतरी खाऊन घेऊयात. म्हणजे जनरली हे डाएट ब्रेक लवकर होतं की ठीक आहे, चला काल गुलाबजाम खाल्लेत ना, मग ठीक आहे, काय होतं आता, काल तर खाऊनच घेतले, चला थोडंसंच खाऊयात, असं म्हणत म्हणत अगेन बॅक टू नॉर्मल रुटीन. जे की भरपूर खाणं, जसं माझ्या बाबतीत होतं, भरपूर खाणं, वेगवेगळ्या, मग ह्या हॉटेलला चल, त्या हॉटेलला चल, ते ट्राय कर. आणि ते मग जसं म्हणलं ना, ते मोटिवेशन किंवा जी गोष्ट सुरुवातीला असते ना, एक 10-15 दिवस, और फॉर दॅट मॅटर म्हणजे माझ्या बाबतीत 2-3 दिवसातही ते तुटून जातं. सो ह्या वेळेस जसं मी म्हणतोय की ह्या वेळेस मी जे चॅलेंज घेतलं आहे किंवा जे मी मनाशी ठरवलेलं आहे, ते हे कुठलाही गोष्टी मी मनात घेतलेल्या नाहीये की बाबा आज माझं झालं नाही, म्हणजे माझं 10 दिवसही झालं नाही तरी मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक वेळेस. आणि त्यामुळे आजही जेवढं मी सकाळी कॅलरीज बर्न केल्या, 100 कॅलरीजच बर्न झालेले आहेत. आणि जवळपास आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आज पण जवळपास मी 2350 ते 2400 कॅलरीज ऑलमोस्ट कन्झ्युम केलेल्या आहेत. भात खाल्ला आहे, बाकीच्या गोष्टी खाल्ल्या आहेत. सो मला ह्या वेळेस मी स्वतःला म्हणजे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की खूप सारं एकदम मला चेंज नाही करायचंय. प्रॉब्लेम इथेच होतो, एकदम खूप सारं चेंज होतं, मग बॉडी पण ऍक्सेप्ट करत नाही, आपल्याला पण इनिशियली वाटतं आणि देन मग थोडंसं हे पण येतं की मग यार, मग आता मिस झालं ना, मग जाऊ दे, ह्या गोष्टी होतात. सो मला सांगायचं, एवढं सगळं फापट पसारा सांगायच्या मागचं उद्देश हेच आहे की मी काय खचणार नाहीये. आजही मी फक्त 100 कॅलरीजच बर्न केले आहेत, जेव्हा की माझं गोल ऑलमोस्ट पाहिजे की दिवसाला 500-600 तरी मी बर्न केल्या पाहिजे. तर ठीक आहे, सो तुम्ही स्टार्ट करा. म्हणजे ऍटलिस्ट मी सकाळी 2 दिवस उठलो, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली होती की मी सकाळी बॅक टू बॅक 2 दिवस उठून 100 कॅलरीज का होईना बर्न केल्यात. सो सवय अशीच लावा हळूहळू. जसं मी टास्क घेतलंय आता, तसं जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर
ठीक आहे, आपण सगळे ह्याच फेजमधनं जातो, प्रत्येकाला तेवढा टाइम भेटत नाही एक्सरसाइज करायला, प्रत्येकाचा तेवढा खाण्यावरती कंट्रोल नसतो, बट हळूहळू सवय लावा. म्हणजे मी आय एम हॅपी की मी 3 दिवस 2 दिवस सकाळी लवकर उठलोय. दॅट इज ऑल्सो एक काइंड ऑफ मी म्हणेल की प्रोग्रेस फॉर मी. तर हे होतं इन शॉर्ट सांगायचं. मी कधी कधी जास्त बोलून जातो, जास्तच एक्सप्लेन करायला जातो. मे बी त्याची गरज आहे नाही माहिती नाही, तुम्ही कमेंट करा. सो आता मला दुसरं एक जेव्हा आपण वेट लॉस करतो त्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची. आता सायंटिफिकली एक गोष्ट जी मी आधी केलेली आहे, म्हणजे मी जवळपास मित्रांनो 3 वेळा वजन कमी केलेलं आहे. जेव्हा मी एकदा 12वी मध्ये होतो तेव्हा मी 7 किलो वजन कमी केलेले आहे. जेव्हा मी लास्ट इयरला होतो कॉलेजला तेव्हा जवळपास माझं 69 वरून 62 अगेन 6.5-7 किलो वजन कमी केले. आणि हल्ली मागच्या 1 वर्षापूर्वी माझं वजन 77.5 होतं आणि तिकडनं मी गेलो साधारण 67.9 समथिंग. सो अगेन 10 किलो. सो मी जवळपास 3 ते 4 वेळा असं माझं 10 किलो वजन कमी केलेलं आहे. ऑफकोर्स ते वाढतं तो वेगळा विषय आहे, तो सोडून देऊयात. बट कमी माझं मी तेवढ्या वेळा केलेलं आहे. पण ह्यामध्ये जर एक सायंटिफिकली एक गोष्ट बघायची म्हणली, एक तुम्हाला टॉपिक सांगायचं म्हणला तर जसं कॅलरी डेफिशिएट असतं किंवा कॅलरी इनटेक असतं त्याबद्दल मला सांगायचंय. एक असतं म्हणजे BMR ज्याला आपण म्हणतो. BMI इज वेगळं, BMR ह्याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. आणि एक असतं रेस्टिंग मेटाबॉलिक रेट. आता साधारण BMR आणि RMR रेस्टिंग मेटाबॉलिक रेट ह्याच्यामध्ये हार्डली 3-4% डिफरन्स असतो. आता बेसिकली बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे काय? समजा तुम्ही दिवसभर फक्त झोपलात, खाल्लं, झोपलात, TV बघितलात, किंवा म्हणजे तुम्ही झिरो ऍक्टिव्हिटी, ना तुम्ही कुठल्या प्रकारचं काम केलं, ना तुम्ही चालायला गेलात, ना तुम्ही लॅपटॉपवर काम केलं, ना तुम्ही झाडू मारला घरामध्ये, काही नाही, जस्ट तुम्ही खाल्लं आणि झोपून राहिला आहात, तरी पण आपली बॉडी कॅलरीज बर्न करत असते. तर याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. आता आपण काही न करता पण कॅलरीज कशी काय बर्न होऊ शकते? तर आपल्या बॉडीच्या फंक्शनसाठी, म्हणजे छोट्या छोट्या सेल फंक्शनसाठी, आपण जे काही खाल्लेलं आहे त्याला एनर्जीमध्ये ATP मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, आपलं हृदय हार्टबीट्स चालू राहण्यासाठी, नर्व्स चालू राहण्यासाठी, किडनी फंक्शनसाठी, लिव्हर फंक्शनसाठी, तर आपल्या बॉडीमध्ये सगळे छोटे छोटे मोठे मोठे मेकॅनिझम्स चालू असतात. इवन दो आपण स्लीप करतो आहे और एका जागी बसलोय, श्वास घेतोय, ब्रीदिंग आहे, टेम्परेचर बॉडीचं मेंटेन करायचं असतं बॉडीला, म्हणजे थर्मोरेग्युलेटरी सिस्टीम. तर ह्या सगळ्यासाठी सुद्धा बॉडीला कॅलरीज लागतात. सो नॉट ओनली की मला चालायचंय किंवा मला काम काही करायचे, त्यासाठी तर ऑफकोर्स कॅलरीज लागतातच, नो डाऊट. पण इवन दो तुम्ही झोपला 24 तास तरीही बॉडीला श्वास घ्यायला, बाकीच्या गोष्टीला कॅलरीज लागत असतात. याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजे बॉडीला स्वतःच बॉडी चालवण्यासाठी जी कॅलरीज खर्च करावे लागतात ते असतं बेसल मेटाबॉलिक रेट. आता हे मी माझ्या बाबतीत काढलंय, एकदम सिम्पल आहे. तुम्ही गुगलला टाका, ChatGPT ला टाका, किंवा गुगललाच एक म्हणजे मी खूप वर्ष आधी बघितलं होतं, आता तुम्ही डायरेक्ट ChatGPT लाच टाकलं. एकदम सिम्पल आहे. ऑफकोर्स आता एक्झॅक्ट कोणी कोणाचं एकदम हाय अॅक्युरसीला काढू शकत नाही, बट आता मी माझं काढलं. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं वजन टाकायचंय, एज टाकायचंय, जेंडर टाकायचंय, हाईट टाकायची, जे पण सेंटीमीटर फूट ज्याच्यामध्ये असेल ते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या BMR कळून जाईल. जसं मी म्हणलं की एक्झॅक्ट तर नाही कळणार, एकदम 100% अॅक्युरसीने तर अजिबात नाही कळणार, पण तुम्हाला कळून जाईल. तर माझा जो BMR आलेला आहे तो आहे 1,500. म्हणजे मी दिवसभर काहीही नाही केलं तरी माझ्या 1,500 कॅलरीज बर्न होणार आहेत. सेकंड गोष्ट, RMR जसं सांगितलं, ऑलमोस्ट 3-4% डिफरन्स असतो. सेकंड एक ज्याला म्हणतात टोटल डेली एक्सपेंडिचर कॅलरीज ज्याला म्हणतात, ज्याला TDEE म्हणतात.
म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये फुल फॉर्म विसरलो, टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे काय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जशी तुमची लाईफ आहे, आता तुमचं दिवसभर IT मध्ये जर तुम्ही असाल किंवा वर्क फ्रॉम होम आहे किंवा वॉट एव्हर, तुमचं बैठे काम आहे की कंटिन्युअस फिरायचं काम आहे की मिडल आहे तुम्ही म्हणजे काय म्हणतात मेकॅनिकल मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तिकडं बैठे पण आहे, थोडं बाकीचे पण आहे, तुमचं जॉबचं काम आहे, म्हणजे तुमचं इन शॉर्ट तुमची लाईफ मध्ये म्हणजे वर्क तुमचं कसं आहे, खूप बसून आहे, खूप जास्त फिरण्याचं आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं त्यामध्ये, तर आपण हे पण साधारण गुगलला टाकून बघू शकतो की बाबा माझी लाईफ अशी अशी आहे, मी म्हणजे एवढ्या एवढ्या तास बसून काम आहे, एवढ्या एवढ्या तास चालून काम आहे, किंवा खूप जास्तच इंटेन्स काम आहे, ओझे उचलतोय वगैरे. त्या लोकांना तर कॅलरी बर्न करायची किंवा हे व्हिडिओ बघायची पण गरज नाहीये, बट तरी सांगतो. तर आता ह्या प्रकारचे जे आपली कामं असतात, तर त्या कामांसाठी पण आणि बाकी समजा चालणं आहे, जॉबला जाणं आहे, तिथपर्यंत जिना उतरणं आहे, गाडी चालवणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण कॅलरीज लागतात. तर त्याला जसं मी म्हणलं टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे TDEE हा पण मी काढलाय. हे पण तुम्ही डिटेलमध्ये जर तुम्ही टाकलं की तुम्ही आठवड्यामध्ये किती दिवस काम करता किंवा किती दिवस हेवी काम असतं, व्हॉट एव्हर तुमचं जे पण काही असेल ते तुम्ही जर टाकलं तर ते पण तुम्हाला दिसेल. तर ते जे आहे माझं ते साधारण आहे माझ्या लाईफस्टाईलनुसार किंवा म्हणजे माझ्या कामाचा जो टाईप आहे. जसं मी सेल्समध्ये आहे तर मला कंटिन्युअस फिरावं लागतं, गाडी चालवावी लागते, इकडनं तिकडं जावं लागतं, क्लायंटचे डील्स कराव्या लागतात वगैरे वगैरे. ते ठीक आहे, बट सो माझ्या जे एक्सपेंडिचर किंवा जे TDEE आहे ते साधारण 2000 ते 2050 किंवा म्हणजे 2000 ते 2100 मध्ये आहे. म्हणजे जर मी दिवसभर एक्सरसाइज नाही केला बट मला डेली मध्ये स्टील मला 2000 कॅलरीज माझी बॉडी बर्न करते. सो आता मी जे पण काही खातोय, आता जसं आज मी 2400 कॅलरीज खाल्ल्या, सो त्यातले भलेही माझं बेसल मेटाबॉलिक रेट हे 1500 आहे, पण तरी माझ्या 2200 कॅलरीज बर्न झालेल्या आहेत, म्हणजे 2000 कॅलरीज बर्न झालेल्या आहेत. स्टील 400 कॅलरीज मी सरप्लस मध्ये आहे. म्हणजे ऍक्च्युली मी जर 2000च कॅलरी आज कंझ्युम केल्या असत्या तर माझं वजन आज ना वाढलं असतं ना कमी झालं असतं, इट वुड बी स्टेबल. पण आता तसं नाहीये, आज माझे 400 कॅलरीज जास्त झालेले आहेत. सो हे एक सायन्स समजून घ्या त्याच्या मागे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की 21 दिवसामध्ये वजन कमी झालं, 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये, 90 दिवसामध्ये वजन कमी झालं, पॉसिबल आहे. कारण त्याच्यामध्ये हा सगळा तुमचं कोणी ट्रेनर असेल, फिटनेस ट्रेनर असेल, डायटिशियन असेल, हे त्यांनी हा सगळा कॅल्क्युलेशन कॅलरीजचा हा केलेला असतो. त्यामुळे ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतं की तुम्हाला डेफिशिएंट कॅलरीज मध्ये किती पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही 2400 कॅलरीज जसे आज मी खाल्लं, पण आज जर मी 1000 कॅलरीज बर्न केल्या असत्या सकाळी किंवा रात्री, तरी पण माझ्या 500 कॅलरीज मग मायनस मध्ये गेल्या असत्या. म्हणजे माझं साधारण ज्याला आपण म्हणतो 30 ग्रॅम, 40 ग्रॅम, 50 ग्रॅम आज वजन माझं कमी झालं असतं जर मी 1000 कॅलरीज बर्न केल्या असत्या. सो गरजेचं नाही आहे की तुम्ही रोज 1,500-2,000 कॅलरी बर्न करायला पाहिजे. इट्स ओके, कारण तुमची बॉडी तशीही नॅचरली कॅलरीज बर्न करणार आहे. सो हे एक आज मला तुम्हाला सांगायचं होतं की जेव्हा आपण कॅलरीज डेफिशिएट, मग तो तुम्ही एकतर मग मी कमी जरी खाल्लं असतं, आज समजा 1500 कॅलरीज जरी खाल्ल्या असत्या तरी पण माझं 500 कॅलरीजचा डेफिशिएट पडला असता, किंवा मी एक्सरसाइज जास्त केला असता तरीही 500 कॅलरीजचा डेफिशिएट पडला असता. मी जर दोन्ही केलं असतं तर मग 1000 कॅलरीजचा डेफिशिएट पडला असता. तर त्या केसमध्ये तुमचं वजन फास्टली कमी होतं. पण जसं मी म्हणलं आहे, माझ्यासारखा आळशी व्यक्ती आणि खूप फूडी व्यक्तीला पण वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी मी हे व्हिडिओज बनवतो आहे की मी एवढं सगळं खाऊन, माझी अशी लाईफस्टाईल आहे, मी सगळं एक्सरसाइज कधी न करता किंवा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा करून पण मी करू शकतो का, हे पहिलं तर माझं हे गोष्ट आहे की मी करू शकतो का. जर मी करू शकत असेल मित्रांनो, तर नक्की तुम्ही देखील करू शकता ही गोष्ट.
सो आज बस एवढंच ज्ञान माझ्याकडनं. आज जसं मी म्हणलं की फक्त 100 कॅलरीजच बर्न केलेल्या आहेत 200 दिवस, काही टेन्शन नाहीये. मी मॅच करून घेईल ज्या दिवशी कमी जास्त होईल, बट आजसाठी एवढंच होतं. सो बघूयात आता माझ्या डे 3ला उद्या काय होतं. तोपर्यंत बघत राहा आणि तुम्ही पण चॅलेंज घ्या फिट व्हायचं. माझ्यापेक्षा तरी नक्कीच मित्रांनो तुम्ही कमी आळशी आहात, कारण तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलेला आहे. सो भेटूयात उद्या. बाय बाय.